डायरेक्ट हाकलपट्टी. काय कोणाची नातक होतं नाही मिळत माझं. मेले सगळे जे आहेत माझ्याबरोबर ते माझे नातेवाईक. एकीकडे ठाणे जिल्हा बँकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात चालला असताना सहकार पॅनलने आता जंग पछाडलेला आहे. बहुजन विकास आघाडीसह सर्व पक्षीय पॅनल सहकारच्या माध्यमातून जवळपास 21 संचालक उभे केले आहेत. त्यातले जवळपास 8 संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आज सहकार पॅनलची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठाकूरांचा संताप पाहायला मिळाला. माजी आमदार हितेंद्र ठाकूर कमालीचे संतापले होते. जे मला सोडून गेले ते माझ्यासाठी मेले. ज्यांना लायकी नसताना सर्व काही दिलं त्यांना आता पुढे काहीच मिळणार नाही आणि लवकरच हकालपट्टी करण्यात येणार असं सुतोवाच त्यांनी दिलेला आहे. त्याचं कारणही असं आहे की सहकार पॅनलला समोरच परिवर्तन पॅनल उभा आहे आणि परिवर्तन पॅनलमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक जे आहेत हार्दिक राऊत हे उभे आहेत आणि त्यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मतदारांकडे आवाहन करतात. त्यांच्यावर असा आरोप आहे की एक मत मला द्या आणि दुसरे मत दुसरा कोणालाही तुम्ही देऊ शकता असा प्रचार ते करत असतातच त्यांनी सांगतात. परंतु ठाकूरांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी काशीनाथ पाटलांना त्याचे आदेश दिलेले की अशा लोकांची हकालपट्टी करा. काशीनाथ पाटलांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही हार्दिक राऊत यांची जी आहेत हकालपट्टी करणार आहोत. त्यामुळे एकंदरच बहुजन विकास आघाडीमध्ये याआधी जी आपण फूट पडलेली पाहिली होती त्याच धर्तीवर अनेक लोक सोडून गेले. परंतु ठाकूरांचा संताप पहिल्यांदाच एवढा पाहायला मिळालेला. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन राजकारण तापणार हे हे काही वेगळं सांगायला होतं. या संपूर्ण प्रकरणावर हितेंद्र ठाकूर आणि काशीनाथ पाटील यांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात. आले 20,000 रुपये सांगितलं तुला. आणि एका दुसऱ्या नगरसेविकेला पण फोन आलेला, एक मत मला. अरे कसल्या भिका मागतात तुम्ही? तुमची लायकी आहे का? एक मत मला बरेच आले असतील ना, बऱ्याच जणांना फोन आले असतील. तुमच्या चेहऱ्यावरून कळते हसतात त्यांचा. हसते त्याच्यावर. काय कोणाला भीक नाही द्यायची. जो आपला आहे तो आपला आहे. किती पदं पाहिजेत? किती पदं पाहिजेत? लायकी आहे का तुमची? लायकी नसताना सगळं दिलंय. लायकी नसताना उभे राहतात. काय कोणाची माझं नातक होतं काय नाही मिळत. काशीनाथ पाटील डायरेक्ट हाकलपट्टी. काय कोणाची नातक होतं नाही मिळत माझं. मेले सगळे जे आहेत माझ्याबरोबर ते माझे नातेवाईक. जे नाहीत ते गेले. लक्षात आलं का? एवढ्याच शब्दात तुम्हाला सांगतो. किती ठिकाणी उभं राहायचं त्याला लिमिट आहे. नगरसेवकाला म्हटला का जिल्हा बँकेत द्या, नारायण मानकरच्या मागे लागलेला कॉप करा, तेवढी मतं घरात द्यायची का? अजिबात देऊ नका. एवढं नेमकं काय कोणाची हकालपट्टी बद्दल त्यांनी सांगितलं? नाही, खरं आहे. आपण स्पष्ट बोलायला सगळ्या लोकांना, आमचे जे कार्यकर्ते नगरसेवक त्यांना बरं वाटलं की आपण स्पष्ट बोलायचं. जे आपले आहेत ते आपले आहेत. जे आमच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या हकालपट्टी होणारच. उद्याच मी पत्र काढणार आहे त्यांचं. आता आपण नाव सांगायचं काय ना, हार्दिक पाटील जे आमच्या विरोधात उभे आहेत त्यांना आपण हार्दिक राऊत जे आहेत त्यांचे मामा महापौर आहेत. ते आमचे आहेत. महापौर आमचे आहेत. आम्ही त्यांना निवडून दिलं. आमच्या बहुमताने त्यांना निवडून दिलेलं आहे. ते आमच्या बरोबर आहेत. महापौरांचे भाऊ आहेत. ते काहीतरी बंडखोरी करत होते नाही. तो विषय गेला बाजूला. आज हा बँकेचा विषय आहे. बँकेमध्ये माझ्याकडे जबाबदारी फक्त वसईची नाही आहे. माझ्याकडे वाडा तालुका, भिवंडीतला अर्धा भाग, जव्हार, मोखाडा, विक्रमगड हा भाग माझ्याकडे आहे. आणि मला वाटतं हे लवकरच 1-2 दिवसात मी आताच जाणार पत्र काढतो. आपण मला पत्र काढून मी काढणार. मला डिस्ट्रिक्टचं पद आहे जिल्हा बहुजन विकास आघाडीचं. घोडे बाजार जोरदार सुरू आहे. असं ऐकतो आम्ही की प्रत्येक मतदाराला हाऊसिंगमध्ये 20,000 रुपये एका मतदाराची देत आहे म्हणून सांगितलं. हे काय खासदार आमदारकीला झालं हे आता यालाही करतील. त्याला आम्ही काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मग आमचे सगळे कार्यकर्ते, नगरसेवक, सगळे हाऊसिंगचे सदस्य सगळे कामाला लागलेले आहेत. आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही नगरसेवक प्रत्येकाला 5-5, 10-10 जे एरियामध्ये त्यांना दिले वाटून दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही काम करतो.